सेलिब्रिटी प्रमोटर्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तराना ट्रॅप हे नवीन गाणे येत आहे, काय सांगाल या गाण्याबद्दल? सो फार सुंदर वाटतंय. पहिली गोष्ट तर तुम्हाला थँक्यू की तुम्ही मला बोलवलं आणि या चॅनलवरती बोलायची संधी दिली. आणि सप्तसूर म्युझिकनी प्रेझेंट केलेलं हे गाणं तराना ट्रॅप सगळ्यांच्या भेटीला आलं आहे. एका दिवसात 100K व्ह्यूज क्रॉस झाले आहेत. ही माझ्यासाठी, माझ्यासारख्या इमर्जिंग आर्टिस्टसाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि घरचे पण फार खुश आहेत, फ्रेंड सर्कल पूर्ण फार खुश आहे. सो खूप सुंदर वाटते. जसं एखादा शायर असतो, त्या शायरीमध्ये त्याच्या शब्दामध्ये फिलिंग्स टाकतो. रॅपमध्येही तसंच असतो की रॅप जेव्हा करतो तेव्हा समोरचा जो रॅपर असतो तो त्या रॅपमध्ये त्याची भावना, फिलिंग्स ते ॲड करतो. तसे काय फिलिंग्स होत्या, काय भावना होत्या ज्याच्यामुळे हा ट्रॅप बाहेर आला? तर रॅप ॲज अ जॉनर फार रॉ आहे, म्हणजे त्यात एक स्ट्रीटचा फ्लेवर असतो फार जास्त. आणि शायरी जसं ग्रँड आणि रॉयल फील त्याला असतो, तर तेवढंच रॉ आणि एक असं काय बोलतात त्याला, एक असं खूप स्ट्रीटवरती बेस्ड असं रॅप हा जॉनरा आहे. तर मुळात ह्या गाण्यात सगळेच इमोशन्स आहेत. म्हणजे ह्याच्यात जे स्टार्टिंगचे लाईन्स आहेत की मला आपलेच नाही आपली समजत तू समज, ते त्या डिप्रेशन आहे अक्षरशः. म्हणजे की त्या फेजमध्ये आयुष्यात माझं जे काही चालू होतं ते त्यात ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणते की पॉलिटिक्स तर यांच्या चालतं घरात, तर ते आजूबाजूला जे सुरू आहे त्याच्यात ऑब्झर्व करून त्याच्याबद्दल मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर संबाटाला शाउटआउट द्यायला पाहिजे, ह्याच्यात थोडासा आनंदी भाव आहे. तर ओव्हरऑल माझेच सगळे इमोशन्स आणि वेगवेगळ्या ह्या सगळ्यांचा मिलाप करून गाण्यामध्ये मी टाकलेले आहे. असे काय शब्द आहेत जे तुम्हाला पर्सनली असे रिलेट होतात? शब्द म्हणजे एकतर शब्द म्हणजे जे काही चालतं वरवर ते नाही चालत अंदर, पैदा डर हे इनमे कारण सिस्टम हलकट. तर मला असं वाटतं की जे आपलं ओव्हरऑल जी सिस्टम आहे इंडियाची म्हणा किंवा ग्लोबल म्हणा, तर त्यात घाबरून राहण्याचं जे काही पॅटर्न आहे ते ब्रेक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मुळात की प्रत्येकाने ज्यात आपण बिलीव्ह करतो आणि जे आपले विचार आहेत त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल मांडणी केली पाहिजे शब्दांची. आणि तीच मी माझ्याही गाण्यातही केलेली आहे. आणि मुळात इतकं रॉ आणि इतकं सत्य बोलून सप्तसूरने हे गाणं घेतलं, कारण त्यांनाही असंच वाटतं की आपल्याला जे वाटतं त्याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे आणि ते दुनियेसमोर मांडलं पाहिजे. सो आता या क्षेत्रामध्ये, गाण्यांमध्ये, रॅपमध्ये खूप स्पर्धा चालू झाली आहे आणि चांगले रॅप गाणं लोक प्रेक्षकांना पाहायला भेटतात. त्याच्याच एक नवीन पदार्पण करणं, नवीन पाऊल टाकणं आणि त्या स्पर्धेत उतरणं, कसं हा निर्णय होता आणि काय वाटतं त्याच्याबद्दल? मुळात मी जिथेही लाईव्ह परफॉर्म पण करते, ह्याच्या आधी जिथेही केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही जिथेही करणार आहे, तिथे मी एक लाईन आवर्जून बोलते की मी या क्षेत्रात फिमेल्सला रिप्रेझेंट करते, विमेनला रिप्रेझेंट करते आणि मराठी हिपहॉपला रिप्रेझेंट करते. तर माझी भाषा, माझं जेंडर हे सर्वात वरती असतं की जिथेही मी परफॉर्म करायला जाते. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की अजून मुलींची संख्या वाढली पाहिजे. कारण मी जेव्हा पण सायफर्सला जाते, तर सायफर हा प्रकार असा असतो की सगळे रॅपर्स एकत्र मिळून एक बीट सेम वाजते, त्याच्यावर आपले वर्स स्पीट करतात त्या सर्कलमध्ये. तर त्या सायफरमध्ये मोस्टली मी एकटीच मुलगी असते. मी जिथेही गेले, अंधेरी म्हणा, कुलाबा, जिथे सायफर्स होतात आमचे अंडरग्राऊंड, तिथे मी एकटीच मुलगी असते मोस्टली. सो मला असं वाटतं की अरे का, म्हणजे अजून मुली का नाहीत? तर मला हेच वाटतं की हा रॅप बघून जितक्या मराठी मुली आहेत ज्यांना रॅप करायची इच्छा आहे किंवा ओव्हरऑल कुठलीही कला करायची इच्छा आहे, त्यांनी बाहेर येऊन ती कला चालू करावी आणि दाखवावी दुनियेला की माझ्याकडे ही कला आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण जेव्हा उतरतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा पाठिंबा जो असतो आपल्या घरच्यांचा असतो. पण या क्षेत्रामध्ये आपले पॅरेंट्स म्हणजे एक आहे पहिल्यापासून चालू आहे की ह्या क्षेत्रात नको, ह्या क्षेत्रात नको. पण या गाण्यासाठी किंवा या क्षेत्रासाठी तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कसा होता आणि आता गाणं रिलीज झाल्यानंतर त्यांचं म्हणणं कसं? सो आई स्वतः पोएट असल्यामुळे आईचा तर सपोर्ट होताच पहिल्यापासून. पण आईचं अजून एक खास आवर्जून सांगणं हे होतं की रॅपचं जे स्टिरियोटाईप आहे की रॅप म्हणजे फक्त नशा पाणी आणि छपरीगिरी आणि ते वेगळं, तर ते आपल्याला मोडायचं आहे. आपल्याला दुनियेला दाखवायचं आहे की रॅप ह्याच्यापर्यंत सीमित नाही आहे, रॅप ह्याच्यापेक्षा फार वेगळं आहे. आणि ते माझ्या गाण्यातनं मी पूर्ण केलं असं मला वाटतं. आणि आई मला स्वतःहूनच म्हणाले की जे मी तुला सांगितलं ते तू ऐकलंस आणि तू ते ठाम राहून त्याच्यावर काम केलंस. म्हणजे रॅप इज नॉट जस्ट टाइमपास, यु नो, त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी आहेत, त्यात पण तेवढीच डेप्थ आहे, त्या शब्दात पण तेवढीच ताकद आहे जी बाकीच्या म्युझिक प्रकारांमध्ये आहे. सो ते झालेलं आहे. क्लासिकल गाण्यामध्ये म्हणजे रॅपमध्ये आम्हाला पाहायला मिळते क्लासिकल आणि रॅप अशा दोघांचा संगम रिअल लाईफमध्ये आणि रील लाईफमध्ये दोघांचं कसं म्हणजे मॅनेज केलं? मला असं वाटतं माझे फार पर्सनॅलिटीज आहेत वेगवेगळे. एक जी रॅपरची आहे, त्यानंतर एक जी ॲक्टरची आहे. त्या ॲक्टरची मी ॲज अ पर्सन फार फ्लेक्सिबल आहे की
मला तुम्ही कुठल्याही टाईपच्या लोकांमध्ये ठेवा, मी त्यांच्यातली एक बनून जाते. म्हणजे गरीबातले गरीब, श्रीमंतातले श्रीमंत, या सगळ्यांची एक मी होते. आणि माझं मोटिव्ह तेच होतं की माझ्या गाण्यात पण तेच दिसलं पाहिजे की माझी वेगवेगळी पर्सनॅलिटी जी आहे ती लोकांसमोर यावी. आणि असंही कोणतरी असू शकतं की जी सगळं करू शकते, हे मला दाखवायचं होतं. तर ते पूर्ण केलं आहे मी माझ्या गाण्यात. रॅप म्हटलं आणि त्याचं शूटिंग म्हटलं तर नॉर्मल गाण्याचं शूटिंग एक वेगळं असतं आणि रॅपला त्या अँगलने त्याप्रमाणे शूट करावं लागतं. तर ते सर्व कसं झालं शूट? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गाणं पाहिलं तर ते मुंबईच्या लोकल म्हणजे रस्त्यावरती आहे आणि जे रस्ते आहेत ते ऑलवेज गर्दीने भरलेले असतात. तर हे कसं शूट झालं आणि काय अनुभव होता तो? सो मुंबईचा बॅकड्रॉप ठेवायचा आणि मुंबईचं बॅकग्राऊंड दिसायला पाहिजे, हे पूर्णतः सप्तसूर म्युझिकची कॉन्सेप्ट होती आणि मलाही ती पटली आणि त्यामुळे मीही ती मान्य केलीच. त्याचबरोबर जो आमचा शूट आणि एडिट करणारा होता AK विजन, त्याचा पूर्ण कॅटलॉग हिपहॉपचा आहे. सो त्याच्यामुळे त्याचे कॉन्ट्रीब्युशन्स फार हेल्पफुल होते ओव्हरऑल, की त्यात स्ट्रीट दाखवले, त्यात टॅक्सीवाले त्यांचे शॉर्ट्स आहेत, ट्रेनचे शॉर्ट्स आहेत, त्यात मुंबईचं आर्किटेक्चर जे काय आहे, व्हिक्टोरियन आर्किटेक्चर, ते दाखवलेलं आहे. सो ओव्हरऑल कॉन्सेप्ट हाच होता की मुंबई इन इट्स रॉ फॉर्म दिसली पाहिजे, विथ देवांशी इन इट्स रॉ फॉर्म. म्हणजे एकतर जसं तुम्ही म्हणाला की गर्दीच्या स्पॉट्समध्ये बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे, तर नॅचरलीच असं झालं की तिथे मी परफॉर्म करायला लागले तर आपोआप लोक तेवढी जागा मोकळी ठेवायला लागले. तो ते जे वेलकमिंग नेचर आहे ते आपल्या मुंबईचं आहे, की ते मुंबई तुम्हाला नेहमी आपलीशी करून घेते. कारण हे तुम्ही बाकी कुठल्याही शहरात गेलात तर अरे कोण आहे, काय करतायत, म्हणजे तुम्ही त्यांच्या लोकल लाईफला काय बोलतात डिस्टर्ब करत असता. पण मुंबईमध्ये असं नाही आहे. मुंबईमध्ये लोक वेलकम करतात, मुंबईमध्ये लोक वाव देतात तुमच्या कलेला. सो ते मी शूटच्या दिवशी पण एक्सपिरियन्स केलं ओव्हरऑल. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना 2 लाईन रॅपच्या ऐकायचं. हो नक्कीच. पहिल्यांदा तर थँक्यू सो मच की तुम्ही मला या चॅनलवरती बोलवलं आणि एंड करेन माझ्या रॅपच्या लाईन्सनी. तर नादर दिरतानी तदारे तोम तदारे दानी नादर दिरतानी तदारे तोम दिर दिरताना ना तुम तनूम तदारे दानी नादर दिरतानी तदारे तोम. पॉलिटिक्स तर ह्यांच्या चालतं घरात, नवरा कोण आणि निघते कोणाची वरात, मजा मारतोय कन आपली घासतो दुसरा, असतं एक कन बघते दुसरं. दुनिया जे काही चालतं वरवर ते नाही चालत, अंदर पैदा डर है इनमे कारण सिस्टम हलकट, सत्य पडदा टाका डोळ्यात त्यांच्या, नाहीतर कॉन्टॅक्ट लेन्सवर सर्व चालते दुनिया. थँक्यू सो मच. थँक्यू.